आज आपण पारंपरिक पद्धतीने मेथकूट बनवतोय। मेथकूट ही डाळींनी बनवलेली असल्यामुळे भरपूर प्रोटीन्स असलेली ही रेसिपी आहे। एकदा हे मेथकूट बनवलं की ते जवळजवळ 3 ते 4 महिने अगदी छान टिकून राहतं। या मेथकूटाचा वापर आपण अनेक पदार्थांमध्ये आपल्याला करता येतो। मेथकूट चांगलं होण्यासाठी प्रमाण तर आवश्यक आहेच, परंतु ज्या वेळेला आपण ह्या डाळी भाजतो, ह्या डाळी आपल्याला मंद गॅसवरती आणि खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत खरपूस, तरच मेथकूटला चव ही छान येते। तेव्हा आता आपण ह्या सगळ्या डाळी आहेत त्या मंद गॅसवरती खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत। याच्यात असा दुसरा कुठलाही मसाला घालणं गरजेचं नाहीये, कारण मेथकूट हे तिखट नसतं, त्यामुळे मिरच्या पण अगदी आपण 2च घ्यायच्या आहेत आणि मिरे आणि लवंग अगदी 3 ते 4 याच प्रमाणात घ्यायचे आहेत। तुम्हाला जर मेथकूट जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही सांगितलं आहे त्याची दुप्पट प्रमाण घेऊन ते मेथकूट जास्त प्रमाणामध्ये बनवू शकतात, किंवा कमी जर हवं असेल तर ह्याचं अर्ध प्रमाण घेऊन कमी प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही मेथकूट बनवू शकता। अगदी पारंपरिक पद्धतीने आजी पणजीच्या काळातली ही रेसिपी मेथकूट। मेथकूट ही रेसिपी जुनी असली तरी ती बहुतेक जणांना माहीत नाही की मेथकूट म्हणजे काय आणि ते कसं वापरतात, त्यामुळे तुम्हाला मी आज ही रेसिपी शेअर केली आहे। ज्यांना माहिती नाही त्यांना ही रेसिपी उपयोगी आहे, त्यांनी हे मेथकूट नक्की करून बघा। अगदी सकाळी सकाळी गरम गरम मऊ भातावर नाश्त्यासाठी, किंवा अगदी हलकी फुलकी भूक असेल तेव्हा, किंवा म्हाताऱ्या माणसांना जेवण अगदी कमी करायचं असतं त्यावेळेला, किंवा आजारपणात जेवण जात नाही त्यावेळेला, अशा वेळेला हा मेथकूट भात सगळ्यांसाठी उपयुक्त ठरतो। डाळ आपण एकदम खमंग आणि मंद आचेवरती खरपूस अशी भाजून घ्यायची। प्रमाण हे तुमच्या लक्षात आलंच असेल। 2 वाटी हरभऱ्याची डाळला 1 वाटी उडदाची डाळ म्हणजे अर्ध, आणि अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी तांदूळ। डाळ छान गुलाबीसर रंगावरती खमंग अशी भाजून झाली आहे, ती आता आपण काढून घेऊया। आता 2 वाटी डाळीसाठी 1 वाटी उडदाची डाळ। ह्या डाळी छान कापडाने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। गुलाबीसर रंगावरती डाळ भाजून झाली आहे, काढून घेऊया ती आपण। आता गहू घेतलेत अर्धी वाटी। गहू भाजायला जास्त वेळ लागत नाही। आता गहू चटचट उडायला लागलेत, गहू भाजून झालेत। तांदूळही भाजायला जास्त वेळ लागत नाही। आता 2 पोहा चमचे जिरं, आणि त्याच्यात मी हे 2 ते 3 पोहा चमचे धणे टाकून घेते। ह्याच्यातच आपल्याला थोडेसे मेथीचे दाणे म्हणजे 1 पोहा चमचा, दालचिनीचे 2 तुकडे, 3 ते 4 मिरं आणि 3 ते 4 लवंगा, फक्त एवढंच टाकून घ्यायचंय। बाकी इतर कुठलाही मसाला टाकून घ्यायची गरज नाही। धण्या जिऱ्यासोबतच मी ते भाजून घेते।
मसाले छान भाजले गेले, तडतड आवाज येतोय आणि वासही छान येतोय. काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता एकदम छान अशी खरपूस खमंग भाजले गेले आहेत सगळ्या डाळी. आता ह्या गरम गरम ज्या डाळी आहेत त्याच्यावरती आपण गरम डाळी असल्यामुळे त्याच्यातच आपण थोडीशी हिंग, 1 पोहा चमचा आणि थोडीशी हळद त्याच्यात टाकून घेणार आहे. हळकुंड वापरायचं असेल तर ते वापरा. गरम गरम असल्यामुळे हिंग आणि हळद त्याच्यामध्ये छान गरम अशी भाजली जाईल. हे सगळे जिन्नस आता आपण मिक्स करून घेणार आहे आणि थंड करायला ठेवणार आहे. थंड करून झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे आणि दळून झाल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेलदोडा असेल तर ह्याच्यात 3-4 वेलदोडे टाकून घ्यायचे म्हणजे छान वास येतो. मी तर दालचिनीचा तुकडा टाकलेलाच आहे. दालचिनी सुद्धा शरीराला चांगली, कोलेस्ट्रॉल वगैरे होत नाही, त्यामुळे तो एक फायदा आहे दालचिनीचा. आणि डाळी म्हणजे त्याच्यात सगळे प्रोटीन्स असतात, म्हणूनच मेथकूट हे एक पौष्टिक आहे. ते मी या घरच्या चक्कीवरती दळून घेते. पीठ आपलं दळून झालंय. आता आपलं मेथकूट तयार झालंय. हे मेथकूट कसं खायचं तर गरम गरम मऊ भात करायचा आहे, मऊ मऊ, आणि त्या भातावरती 2 पोहा चमचे मेथकूट टाकून घ्यायचे. त्याच्यावरती साजूक तूप टाकून घ्यायचे, थोडं मीठ टाकून घ्यायचंय आणि हा भात घालून मेथकूट भात खायचा आहे. किंवा गरम गरम चपाती भाकरीवरती मेथकूट टाकायचंय, तिखट मीठ तेल टाकायचंय आणि चपाती भाकरी खायची. किंवा मुलांना सुद्धा चपातीवरती तेल मीठ टाकून त्याचा रोल करून दिला मेथकूट टाकून तर मुलं पण ते आवडीने खातील, कारण त्याच्यात भरपूर प्रोटीन्स आहे, चवही चांगली आहे, त्यामुळे मुलांना पण ते चांगलंच आहे. दह्यामध्ये मेथकूट टाकायचं आहे. 3 ते 4 पोहा चमचे मेथकूट, त्याच्यामध्ये वाटीभर दही, थोडंसं मीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून त्याला मिरची मोहरीची अशी फोडणी द्यायची आहे आणि ते दही मेथकूटची चटणी तयार करायची. ती पण नुसती खायची किंवा चपाती भातासोबत छान लागते. त्याचप्रमाणे पोहे भिजवून घ्यायचे आहेत. त्या पोह्यावरती मेथकूट, तिखट, मीठ, तेल, कांदा चिरून घ्यायचा आहे आणि ते पोहेसुद्धा छान लागतात. किंवा मुरमुरे घ्यायचे आहेत. मुरमुऱ्यावरती मेथकूट, तिखट, मीठ, तेल, कांदा असं सगळं टाकून भेळसारखं करायचं आहे आणि ते मुरमुरे पण अतिशय छान लागतात. आणि मेथकूट हे कुठल्याही पदार्थाची चव वाढवतं, अशा प्रकारे मेथकूटाचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही पण हे मेथकूट अवश्य करून बघा. लहान मुलांना, आपल्यासाठी, म्हातारी माणसांना किंवा आजारपणामध्ये आपल्याला जेवण जात नाही, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा जेवण जात नाही, आपल्यासारख्यांना आजारपणात जेवण जात नाही, तेव्हा गरम गरम भातावरती हलकं फुलकं असं काहीतरी जर खायचं असेल तर हे गरम गरम भातावरती मेथकूट, तिखट मीठ टाकून किंवा दही वगैरे टाकून हे मेथकूट खाल्लं जातं. तोंडाची चव वाढते आणि भरपूर प्रोटीन्सयुक्त आहे, त्यामुळे अशा प्रकारे मेथकूटचा वापर करतात. आता हे मेथकूट आपण हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. 3 ते 4 महिने हे अगदी व्यवस्थित राहतं, काहीही होत नाही. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मेथकूट खाण्याचे फायदे हे अनेक आहेत. सर्दी खोकला दूर ठेवते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, शक्तिवर्धक आहे, प्रोटीननी परिपूर्ण आहे, पचन सुधारतं, अँटीऑक्सिडंट आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरलही आहे. त्यामुळे अशा प्रकारचं मेथकूट आपण घरात जरूर करून ठेवावं आणि त्याचा वापर करावा वेगवेगळ्या पद्धतीने. मेथकूट आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला त्याच्यावरती मीठ घालायचं आहे, तिखट घालायचं आहे आणि मिरपूड मात्र अगदी अवश्य घालायचं आहे आणि मग ते खायचं आहे, म्हणजे त्याचा फायदा अधिक होतो. हे सगळे मेथकूट खाण्याचे फायदे.